Welcome guys to my another video. In this video we will learn English by story reading. Today our story name is Valya becomes Valmiki. Valya it is a name, हे एक नाव आहे. becomes म्हणजे झाला, वाल्मिकी म्हणजे वाल्याचा वाल्मिकी झाला. ठीक आहे. नाव let's start. Countless. What is pronunciation? Countless. Countless म्हणजे खूप वर्षापूर्वी. Ages खूप वर्षापूर्वी. अगो. Countless ages ago म्हणजे खूप वर्षापूर्वी. There was a very dense forest on the southern side of the river Ganga. There म्हणजे तिथे was होतं. Very खूप मोठं. वॉज का वापरलं कारण पास्टमध्ये आहे म्हणून. जर प्रेझेंटमध्ये असतं तर इजमध्ये होतं. खूप घनदाट. डेन्स म्हणजे काय? खूप घनदाट. फॉरेस्ट म्हणजे जंगल. ऑन द साऊथर्न कुठं होतं ते? साऊथून म्हणजे दक्षिणेकडे. साईड ऑफ द रिवर गंगा. साईड म्हणजे बाजूला. रिवर गंगा जी नदी आहे त्या गंगा नदीच्या बाजूला होतं. मग ह्या पूर्ण ओळीचा अर्थ होतो की खूप वर्षापूर्वी ती एक साऊथर्न नदीच्या म्हणजे दक्षिणेकडे नदीच्या गंगा नदीच्या काठी खूप घनदाट जंगल होतं. आता पुढे बघूया. नाव नेक्स्ट इज इट वॉज इन्फेस्टेड विथ द फ्युरियस वाईल्ड ॲनिमल. म्हणजे ते जे जंगल होतं इन्फेस्टेड म्हणजे खूप सारे संक्रमित. इन्फेस्टेड विथ आणि फ्युरियस म्हणजे क्रूर. वाईल्ड ॲनिमल्स. वाईल्ड म्हणजे जंगली. ॲनिमल ते जे जंगल होतं ते खूप साऱ्या संक्रमित. इन्फेस्टेड आणि विथ फ्युरियस क्रूर वाईल्ड ॲनिमल जंगली प्राण्यांनी भरलेलं होतं. देअर वॉज अ स्पेअर्स ह्युमन पॉप्युलेशन दॅट ऑल्सो इन्क्लुडेड ट्राईब्स. स्पेअर्स म्हणजे काय? खूप कमी, विरळ अशी ह्युमन पॉप्युलेशन. ह्युमन म्हणजे मानवी लोकसंख्या. विरळ मानवी लोकसंख्या असलेलं ते जंगल होतं. दॅट ऑल्सो इन्क्लुडेड ट्राईब्स. आणि तिथं दॅट ऑल्सो अजून काय होतं? इन्क्लुडेड म्हणजे ट्राईब्स म्हणजे आदिवासीसुद्धा तिथे काही होते. कल्टिवेशन वॉज व्हेरी डिफिकल्ट. कल्टिवेशन म्हणजे काय? तर लागवड करणे, पिकांची लागवड करणे. कल्टिवेशन वॉज व्हेरी डिफिकल्ट. खूप डिफिकल्ट होती कल्टिवेशन करणं. खूप डिफिकल्ट म्हणजे हार्ड होतं. द चीप CHEAP पाहिजे होतं. चीप मीन्स ऑफ सबस्टन्सेस ऑफ द फॉरेस्ट. चीप म्हणजे काय? खूप. चीप मीन्स ऑफ सबस्टन्सेस काय होतं? फॉरेस्टचं इनहॅबिटन्स म्हणजे फॉरेस्टमध्ये राहण्यासाठी उपजीविका करण्यासाठी त्या इनहॅबिटन्स आपला उदरनिर्वाह सबस्टन्सेस म्हणजे उदरनिर्वाह करण्यासाठी इनहॅबिटन्स करण्यासाठी तिथं काय काय होतं? रूट्स म्हणजे मुळे, हनी म्हणजे मध आणि हंटिंग म्हणजे शिकार. सम ऑफ द टफर पीपल यूज टू रॉब द ट्रॅव्हलर्स हू हॅड क्रॉस द फॉरेस्ट. सम ऑफ द म्हणजे त्यातलीच काही. टफर म्हणजे स्ट्रॉंग लोक काय करायचे? टफर पीपल म्हणजे स्ट्रॉंग लोक काय करायचे? यूज टू रॉब. यूज टूचा यूज करतो आपण आपली एखादी पास्टची हॅबिट दाखवण्यासाठी. यूज टू म्हणजे काय करायचे? ते रॉब करायचे म्हणजे त्यांना लुटायचं काम करायचे. कोणाला? ट्रॅव्हलर्सला म्हणजे तिथे येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना. हू हॅड क्रॉस द फॉरेस्ट. हू हॅड जे की क्रॉस करायचे त्या फॉरेस्टमधून जायचे. फॉरेस्ट म्हणजे जंगलातून जायचे. वॉल्या वॉज वन सच अ पर्सन. आणि वॉल्या पण काय होता? त्यातमधलाच एक सच म्हणजे तसाच एक पर्सन, एक लोक होता. ही वॉज नॉट एज्युकेटेड अँड लॅक्ड प्रॉपर संस्कार. ही वॉज म्हणजे तो नव्हता काय? एज्युकेटेड म्हणजे शिकलेला नव्हता. एज्युकेटेड म्हणजे अँड लॅक म्हणजे कमी. काय होतं? प्रॉपर संस्कार म्हणजे त्याच्यामध्ये संस्कार नव्हते किंवा मग तो एवढा जास्त लोकांना सोबत कसं बिहेव केलं पाहिजे हे त्याला त्यावेळेला माहीत नव्हतं. ही डिड नॉट पोजेसेस एनी स्किल. ही डिड नॉट म्हणजे त्याच्याकडे नव्हते असणे कोणत्याही प्रकारची स्किल. त्याच्याकडं कोणत्याही प्रकारची स्किल म्हणा, काही जंगलमध्ये जाऊन लाकडं
अशी कुठल्याही प्रकारची स्किल त्याच्याकडे नव्हती. ही देअरफोर, तो त्यामुळे, देअरफोरचा मतलब हॅड नो चॉईस, त्याच्याकडे कुठलाही पर्याय नव्हता. हॅड नो चॉईसचा मिनिंग आहे त्याच्याकडे कुठलाही पर्याय नव्हता. इन द सिलेक्शन ऑफ प्रोफेशन ऑर मीन्स ऑफ लाईव्हलीहूड, आणि त्यामुळे त्याच्याकडं सिलेक्शन करण्याचा किंवा मग सिलेक्शन करण्याचा किंवा बाय ऑर प्रोफेशन म्हणून किंवा आपली उपजीविका करण्यासाठी, ऑर मीन्स ऑफ लाईव्हलीहूड, आपली उपजीविका करण्यासाठी त्याला चोरी करणे शिवाय दुसरा पर्याय नव्हता. ही हॅड स्ट्रॉंग रग्ड फिजिक अँड डेव्हिल मे केअर दो टफ मेंटल ॲटिट्यूड दॅट पुश हिम टू द प्रोफेशन ऑफ क्वारलिंग अँड थिफिंग. आणि ह्याच सगळ्यामुळं त्याच्याकडे फिजिकल टफ म्हणजे फिजिकल चांगली बॉडी असल्याकारणाने आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळे त्याला ढकेलला गेलं, तो पुश झाला कोणत्या प्रोफेशनमध्ये, क्वारलिंग म्हणजे भांडणे, थिफिंग म्हणजे चोरी करणे, लाईंग खोटं बोलणे, रॉबिंग पीपल लोकांना लुटणे, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये तो ढकेलला गेला. ही आपली आहे वाल्या बिकम Valmiki's part 1. So if you liked the video, please do like, share and subscribe my YouTube channel. If you want a part 2, so please like my YouTube channel, like the video. Thank you so much. Keep watching.